असं व्यक्तिमत्व आज आपल्या कॉफी विथ कदम या कार्यक्रमामध्ये आलेलं आहे की ज्या SNDT युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू आहेत डॉक्टर उज्ज्वलाताई शिरीष चक्रदेव यांचं मी खूप खूप स्वागत करते आणि खूप काही धन्यवाद जाणून मला घ्यायचंय. बोलवलं इथे. आताची जी परिस्थिती आहे सामाजिक मधल्या काही काळामध्ये जी आंदोलनं पाहिली, काही रिॲक्शन्स पाहिले लोकांचे, आता तुम्ही इतक्या जेनझींबरोबर सतत तुमचा वावर असतो, तर मला एक सांगा की जेनझींची थॉट प्रोसेस बिफोर दिस एजिटेशन या आधी आंदोलनाच्या आधी कशी होती आणि खरंच याच्यानंतर कसे रिफर्केशन्स आलेत किंवा काही थॉट प्रोसेस आता त्यांचा कसा आहे? मला सगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स आले. म्हणजे काही मुलांना ते हो करायला पाहिजे, तर काही मुलं नाही ते बरोबर नाही आहे, असं नको करायला. खरं सांगायचं तर त्या एका इव्हेंटला खूप महत्त्व देण्याची गरजच नाही मला वाटत आहे. काही जे बाहेर दाखवल्या गेलं किंवा बाहेर जे गेलं ते काही प्रतिकात्मक नव्हे. त्याच्यामुळे सगळेच तसे आहेत असं तर अजिबातच नाही. व्यक्त करण्याची त्यांना संधी देणं, त्यांचं ऐकून घेणं आणि त्या पद्धतीची पेडॅगॉजी आणणं हे आजची गरज आहे. SNDTचं एक सुंदरशी अशी इमारत मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं चंद्रपुरामध्ये ताईंच्या कार्यकारामुळे तुमच्या अख्यारीमध्ये तुम्ही ही कन्सेप्ट पुढे घेऊन आलात. तर मुळात चंद्रपुरामध्ये अशी युनिव्हर्सिटी हवी होती किंवा अशा पद्धतीनं आपल्याला घेऊन जाता येऊ शकतं तिकडच्या ज्या महिला आहेत त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी. आणि गेल्या काही 1-2 वर्षांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा आवाका कसा वाढला आणि किती लोकांना ह्याचा फायदा होतोय, किती विद्यार्थ्यांना महिलांना याचा फायदा होतो? खूप मोठी जागा आहे ती. म्हणजे जी जागा विद्यापीठाला मिळाली ती जवळजवळ 50 एकर आहे आणि तिथे जे बांधकाम डिझाईन झालेलं आहे ते बांधकाम जवळजवळ जर का मी आर्किटेक्ट आहे म्हणून सांगू शकतो की 1.5 लाख स्क्वेअर मीटर एवढं आहे. अनेक बिल्डिंग्स आहेत तिथे आणि 5,000 मुली तिथे शिक्षण घेऊ शकतील एवढा विस्तार त्या कॅम्पसचा आहे. चंद्रपूरला विद्यापीठ असावं, विद्यापीठाचं एक कॅम्पस असावं. मी आल्यानंतर चर्चा सुरू होती. म्हणजे आधीसुद्धा हा विचार आलेला आहे, मलाच पहिल्यांदा आला असं नव्हे. तर मिनिस्ट्रीकडनं आमचे उच्च व तंत्र शिक्षणाचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडनं पण मान्यता म्हणजे विचारणा झाली आणि मग हे प्रपोजल बनवलं आणि मग पुढचं आपोआप घडत गेलं. तिथे एवढं मोठं कॅम्पस उभं राहिलं. तुमच्या कार्यकाळामध्ये खास करून सांगायचं झालं तर NAC A+ हा दर्जा SNDTला मिळाला आहे. किती भूषणावह वाटतं हे आणि याचं एक आत्मसमाधान किती? A+चा दर्जा SNDTला मिळायलाच हवा होता. मी त्यात काही वेगळं खूप काही केलं असं अजिबातच काही मी म्हणणार नाही. तर SNDT महिला विद्यापीठ वेगळी आहे. आजकालचा पूर्ण इरा हा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, फंडिंग खूप आहे. अशा परिस्थितीत असून सुद्धा तिथली व्यक्ती महत्त्वाची आहे, तिथलं शिक्षण महत्त्वाचं आहे, तिथे शिकायला देणाऱ्या पद्धती महत्त्वाच्या आहेत, तिथल्या ट्रेडिशन्स महत्त्वाच्या आहेत. हे जेव्हा आम्ही कन्व्हिन्स करू शकलो तर ते NACनी ॲक्सेप्ट केलं. NACमध्ये ते मांडता आलं हेच मला खरं म्हणजे मोठं वाटतं आहे.